हे घे. याची काय गरज आहे? माझ्या नर्मदेची आठवण आहे ही. तुम्ही आईला कसं प्रपोज केलं होतं? तुझ्या आईला माझ्यासाठी कृष्ण आत्याने प्रपोज केलं होतं. एका परकरी पुरीला सांभाळता येत नाही होय तुम्हाला? तिच्या जागी नोकर असताना तर केव्हाच त्याचे तुकडे करून मागच्या विहिरीत फेकून दिला असता. जानकी, तुला काही सांगायचंय? मला काही बोलायचं नाहीये आणि मला काही माहित पण नाहीये. परशुराम साहेब आहेत ना, त्यांना माहितीये तुझे घरचे कुठे आहेत ते. माझे आई बाबा कुठे आहेत? कुठेही असतील, ते जिथे आहेत तिथे त्यांना सुखरूप ठेवणं आता तुझ्या हातात आहे. म्हणजे काल रात्री तू जे काही बघितलंस ते जर कोणाला सांगितलंस ना तर मी कोणा शपथ नाही सांगणार, कोणाला नाही सांगणार. शाबास, गुणाची ग जानकी माझी. बाळा, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. पण ते परशु साहेब आहेत ना, त्यांना तुझ्यावर विश्वास नाहीये. त्यांना असं वाटतंय इमारत चांगली असावी, मोठी असावी. अरे तुम्ही हो, चहा घ्या ना. नाही, राहू दे नको. अहो, शाळेच्या इमारती संदर्भात बोलायचं होतं ना, म्हणून आले होते. बर बर. जानकी काही बोलली का? हा, म्हणत होती काहीतरी सांगायचंय म्हणून. पण हो का? आता नाही सांगणार ती, हो ना? मी आता भेटले ना तुम्हाला इथे. बरं, येते मी. हो. येते हा बाळा. ते जिथे आहेत तिथे त्यांना सुखरूप ठेवणं आता तुझ्या हातात आहे. नरसिंह, तू बोललास वनिताशी? कशी वाटली? पसंत आहे मला. देवच पावला रे बाबा. माझ्या पसंतीची आहे ती. छानच असणार. तुला आठवतंय, नर्मदेला जेव्हा मी पहिल्यांदा पाहिली तेव्हाच म्हटलं होतं, ही खरी किल्लेदारांची सून. अमृताविषयी सुद्धा बोललो आम्ही. तिला समजून घेईल ती. आता फक्त अमृताशी बोलणं गरजेचं आहे. एकदा सांगितलंय ना, ती सगळी जबाबदारी माझी. अमृता इतकीच या घरालाही गरज आहे. नर्मदेची झाक आहे तिच्या. सगळ्या घरानेच तिला पाठिंबा दिला पाहिजे. नर्मदेचा जसा आदरयुक्त दबदबा होता ना, तसाच तिचाही राहावा. मला इतरांच्या वागण्याची थोडी काळजी वाटते. इतर म्हणजे कोण? वामन आणि सुमित्राचा तर काही प्रश्न नाही. अहिल्या तोंडावर दाखवणार नाही, पण मागे थैथयाट करेल. परशुरामचं काही सांगू शकत नाही बाबा. त्यांनी समजून घेतलं तर ठीक, नाही तर तो काय मला फारसा महत्वाचा नाही. सगळ्यात मोठा प्रश्न आहे तो म्हणजे अमृताचा. पण त्याची जबाबदारी तू घेतलीस. मी तिला सगळं खरं खरं काय ते सांगून टाकणार आहे. म्हणजे मग तिच्या मनातही काही शंका राहणार नाही आणि वनिता आणि ती एकमेकींच्या जास्त जवळ पण येतील. तसं झालं तर सोन्याहून पिवळ. तसंच होईल. आज किती दिवसांनी हसू पाहते मी तुमच्या चेहऱ्यावर. मला हे जास्ती महत्वाचं आहे. मग बोलतेस अमृताशी? आत्ताच बोलू? पण आहे कुठे ती? अमृता, अमृता. नमस्कार सर. किती वेळ वाट बघायची? एक एक मिनिट महत्वाचा आहे, माहिती आहे ना? खात्रीलायक माहिती मिळत नव्हती, तोपर्यंत निघता येत नव्हतं. बोला, काय माहिती गोळा केली? तुमचा संशय खरा ठरला. नीताबाई दिसतात तशा नाही. म्हणजे
इतके दिवस त्यांच्याकडे कुणी बोट दाखवत नव्हतं, पण मागचे काही दिवस त्यांचं परशुरामरावांशी बोला बोला, आम्हाला अंदाज होताच. उत्सवाच्या रात्री पण काही जणांनी वनिताबाईंना पाहिलंय परशुरामरावांसोबत. साक्ष काढली तर उभे राहतील ना? हो, नक्की उभे राहतील. ठीक आहे, निघा तुम्ही आता. येतो साहेब. साहेब, कपडे बदलून घ्या. हस्तनक्षत्राने चांगलेच भिजवलेले दिसते. असं नाही वागणेस, वनिता नक्षत्राने भिजवलंय. पावसात मे हे वनिता नक्षत्र आहे तर. Last 15 minutes, we are just looking at each other's faces. I mean, is this a kind of a new game? नाही, अगं नरसिंहाला तुझ्याशी थोडं बोलायचं होतं. मला कुठे काय बोलायचं? मग कोणालाच काही बोलायचं नाहीये तर आपण का आहोत इथे? तसं नाही, म्हणजे कुठून सुरुवात करावी ते जरा कळत नाहीये. ठीक आहे, मग आपण टॉस करूया. आत्या आजी की बाबा? हा, आत्याबाईंनाच बोलायचंय. आपलं ठरलंय तसं. अच्छा, म्हणजे बोलायचं काय हे ठरलंय ना? मग काय मुहूर्त पाहायचंय का आपण? नाही, तसं नाही अमृता. तुझी आई गेल्यापासून या घराचा आत्माच गेलाय बघ. प्लीज. आत्याजी, आईचा विषय नको. आपल्या सगळ्यांनाच त्याचा त्रास होतो, माहिती आहे ना? अमृता, तिला काय म्हणायचंय ते ऐकून तर घे. नर्मदेच्या जाण्याने फक्त हे घरच नाही ग, पण तू आणि नरसिंह सुद्धा फार एकाकी झालात. याच्यावर उपाय? बाबांचं दुसरं लग्न, हाच ना? आत्याजी, बाबांचं दुसरं लग्न लावण्याबद्दल तू खरंच इतकी सिरियस आहेस? नाही म्हणजे आधीही तू विषय काढला होतास, पण मला वाटलं ते असंच आहे. नाही म्हणजे खरंच तसं काही ठरलं तर? माझं उत्तर मी सांगितलंय तुला. मला मान्य नाही. आत्याजी, अगं अजूनही मला या घराच्या भिंतींना आईच्या पदराचा वास येतो. आणि त्याच अधिकाराने दुसरं कोणीही या घरात वावरलेलं मला आवडणार नाही. अगं पण खरंच तशीच काही अडचण आली तर? मग सांगा ना मला, काय अडचण आहे? हे बघ अमृता, नरसिंहला स्वतःच्या एकटेपणावर तोडगा म्हणून नाही करायचं लग्न. मग मला दुसरी आई हवी आहे म्हणून? तर नकोय मला आई. कारण आईच्या खूप आठवणी आहेत माझ्याजवळ. रोज एक म्हटलं ना तरी आयुष्यभर पुरतील मला त्या. साहेब, वाकनीस, तुम्हालाही आता जानकीसारखं शिकवायचं का? माफ करा आत्याबाई, पण महत्वाचं बोलायचंय. आम्ही इथे महत्वाचंच बोलतो आहोत. नंतर या तुम्ही. काहीतरी महत्वाचं बोलायचं असल्याशिवाय वाकणीस तसे आत येणार नाहीत आत्याबाई. तिला माहित झालंय लग्नाचं. बोला. नाही, वेगळ्या महत्वाच्या विषयावर बोलायचंय. अमृता, थोडा वेळ बाहेर जा. पण बाबा, आता विषय निघालाच आहे तर बोलू. अमृता,
हां बोला आता. वनिताबाईंशी बोलणी कितपत पुढे गेली? का? काय चाललंय ना काही कळतच नाही मला. बोलवतात काय, जायला काय सांगतात. एक मिनिट, काय? कुठे चाललीस? पहिल्यांदा अहिल्याबाईंना दूध द्यायचंय, मग त्या साहेबांना चहा द्यायचाय, मग थोरल्या साहेबांना काय बस नको बस ते बस बस. मी तुला तुझं अख्खा टाइम टेबल नाही विचारते ग. हे बघ, मला फक्त एवढंच माहितीये, तू आता कुठेही जात नाहीयेस. आधी माझ्या प्रश्नांची उत्तरं देतेस, कळलं? नाही कळलं. मलाच काही कळलं नाहीये तर तुला काय कळणार ना. बरं ठीक आहे, ऐक. एक मुलगी असते, साधारण माझ्याच वयाची असते. तुम्ही गोष्ट सांगताय का? गोष्ट आहे का काय आहे मलाच माहित नाहीये ग. पण मी सांगणार आहे आणि तू ते नीट लक्ष देऊन ऐकायचंस, कारण तुला नंतर त्याचं उत्तर द्यायचंय. कळलं? हा, हे कळलं. हा, तर एक मुलगी असते, साधारण माझ्याच वयाची. एक मिनिट, मी हे सगळं तुला का सांगतेय असं वाटत असेल ना तुला? हो. काय ना, आधी मी कधीही कन्फ्यूज व्हायचे ना, तेव्हा मी माझ्या आईशी बोलायचे. ती सुद्धा माझ्याच वयाची होऊन सगळं ऐकून घ्यायची. आता ती नाही आहे, पण तू माझ्याच वयाची आहेस ना, म्हणून मी तुला सांगते. हा, गोष्ट खूप मोठी असेल तर मी मध्ये 2-3 कामं करून येऊ? नाही, आधी गोष्ट मग काम, कळलं? तर एक मुलगी असते, तुमच्याच वयाची असते. हो. तिचं की नाही तिच्या बाबांवर खूप प्रेम असतं. म्हणजे आईवर सुद्धा असतं, पण आता ती नसते ना. नसते म्हणजे? म्हणजे ती देवाघरी गेली असते. तर काही कारणामुळे तिच्या बाबांना दुसरं लग्न करावं लागतं. तर त्या मुलीने काय करायचं? मला नाही माहित. अगं वेडे, काहीतरी उत्तर दे ना. ताई, काय पण करा, पण हे लग्न नका होऊ देऊ. नका होऊ देऊ. जानकी, काय पण करा, पण हे लग्न नका होऊ देऊ. सावध ग करील कुणीतरी, करील कुणीतरी पार दग, करील कुणीतरी पार. बोल बोल बोल. या हरणीनेच तुमच्या वाघाची शिकार केली म्हटलं. अरे वा, आज बाईंनी कुणाला कुठला धडा शिकवला? वर्गातल्या एका व्रात्य मुलीच्या तोंडावर कायमची चिकटपट्टी लावली आहे मी. नीट पट्टी लावा बाई, हल्लीची पोरं हुशार झाली आहेत. तोंडाने नाही, नजरेनं बोलतात. पण तिची नजर, तिच्या हालचाली सगळंच थंड पडलंय मी. बेस्ट केलं एकदम. म्हणजे आता किल्लेदारांच्या घरात नवीन सून येणारच. बाई हो बाई, आता काय म्हणायचं तुम्हाला, वहिनी का वहिनी साहेब? मी तुम्हाला काय म्हणायचं? अहो भाऊजी की अहो? ओ, वहिनीला भेटायची लय इच्छा झाली. येऊ का? अच्छा, थोड्याच वेळात निघते मी. या मग जमलं तर गावाच्या वाटा हुडकीत.
अत्तेबाई तुम्ही केव्हा आलात? तुमचा फोन चालू होतो तेव्हा. मी मुख्याध्यापकांशी बोलत होते. काय? म्हणजे माझ्या लग्नाविषयी त्यांना ऐकून खूप आनंद होईल ना. तुझ्या मुख्याध्यापकांचं गणित सगळं कळलंय आम्हाला. या घरात सून म्हणून आणणार होतो आम्ही तुला. तू ते बाजारूबाई निघालीस. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय अत्तेबाई. नाव घेऊ नकोस माझं. माझ्याच नजरेने मला खाली पाहायला लावलंस तू. अनाघात अस्पर्श कुमारिका पाहत होते मी तुझ्यात. पहिल्यांदाच माझ्या नजरेने असा धोका दिलाय मला. मला माफ करा अत्तेबाई. अगं तुझी लायकी पण नाहीये ग त्याची. हे घर तर सोड, पुन्हा गावात जरी दृष्टीला पडलीस ना तरी तुझा वेगळ्या पद्धतीने बंदोबस्त करावा लागेल आम्हाला. मला फक्त एकच संधी द्या. एकच संधी. मी पाया पडते तुमच्या. मला एक संधी द्या फक्त. जगण्याची संधी मिळाली आहे यातच आभार माना. वागणेस, तिला परत पाठवायची व्यवस्था करा. तिची सावली सुद्धा या घरावर पडता कामा नये. समजलं? अत्तेबाई. एक मिनिट बाई. गळ्यातल्या दागिना द्या. तुमच्या गळ्यात शोभून दिसत नाही येतो. मोबाईल द्या. तुमचं सामान बांधून तयार आहेच. गाडी आणि ड्रायव्हर सुद्धा तयार आहे. पहिल्यांदाच पाहिलं होतं ना एवढं सगळं ऐश्वर्य. शेवटचं बघा आणि चला. चला. बाहेर जायचा रस्ता इकडे आहे. मला त्यांच्याशी थोडंसं बोलायचंय. आतापर्यंत बोललात तेवढं खूप झालं. चला. वनिताबाई, मला हाताला धरून बाहेर काढता येतं. वाकनीस, पाहुण्यांशी कसं बोलावं हे कळत नाही का? वाचा. आजा. चला चला, खूप झालं. चला चला.